आल्यापासून निवेदकानं सगळा वेळ घेतला. विचारा थांबलाच नाही माणूस. उठायला बोलायला उठेपर्यंत हो कधी थांबेनाच. आणि त्यांचा झाल्यावर आता आजच्या एका सुंदर अशा कार्यक्रमासाठी ए बेटा ए त्यांना शांत बसावं. आज खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं ज्यांना श्रेय आहे आणि महाराष्ट्रातले सगळ्यात हुशार, सगळ्यात आगाऊ, बहुजनांची भूमिका घेऊन सर्वसामान्यांसाठी लढाई करणारे पण तेवढेच बनील असे दोन आमदार, म्हणजे मला कळतच नाही सदाभाऊ कुठल्या लोण्याचा गोळा घेऊन आलो होता आज. ते बोलत होते आणि मला वाटत होतं माझ्या अंगाला लोणी लागते का काय. एवढं लोणी का लावत होतं हे नंतर माझ्या लक्षात आलं. बघता बघता माझ्या खात्याचं मंत्रीच झालं दोघं बी. अशा पद्धतीची दोन्ही नेत्यांनी भूमिका घेतली. त्यांचं खरं टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत केलं. आणि एकदा हात वर करा सगळ्यांनी आणि वाजवा जोरात टाळ्या. ह्या टाळ्या गावकऱ्यांसाठी आहेत. गावकऱ्याने जी भूमिका घेतली त्याचंही मनापासून कौतुक आहे. राजकारणाच्या पलीकडची भूमिका. तर गावात ह्यो बांधायला लागला की त्यांना अडवायचं आणि त्यानं बांधायला लागलं ह्यानं अडवायचं आणि दोघांच्या जिरवाजिरीत गावाची जिरवायचा कार्यक्रम सातत्यानं असतो. पण या गावाचं मनापासून कौतुक आहे की गावानं एक ठाम भूमिका घेतली आणि खऱ्या अर्थानं आज जे काम हातामध्ये घेतले आपल्या सगळ्यांचं भूषण, मराठी मनाचं भूषण, खास करून मराठी भाषेला देशाच्या नकाशावर नेण्याचं काम ज्यांनी केलं तो आपल्या गावचे सुपुत्र शाहीर दादा कोंडके. मराठी चित्रपटाला ज्यांनी खऱ्या अर्थानं चांगले दिवस दाखवले. मराठी चित्रपटाची अवस्था तुम्हाला माहिती होती, पण दादा कोंडके आले आणि ज्या पद्धतीनं मराठी चित्रपटाला त्यांनी एक उंची मिळवून दिली आणि तिथून मराठी चित्रपट आज आपण बघतो की आपल्या सगळ्यांच्या जगाच्या देशाच्या नकाशावर खूप चांगल्या पद्धतीनं आला आणि तो सुपुत्र आपल्या गावचा होता. आज दादा कोंडके म्हटलं की आपण सगळेजण बघतो की सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाव घेतल्या घेतल्या चेहऱ्याचा जे काय म्हणतात ते चेहरा बदलतो. अशा एका थोर माणसाचं स्मारक आज आपल्या या मातीमध्ये होते. आणि बघा काय योगायोग आहे असा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं ती ही भूमी. ज्या रायरेश्वराच्या शपथ घेऊन स्वराज्याची स्थापना केली ती ही भूमी. या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलंय आणि त्या भूमीतले आपण नागरिक आहोत याचा आपल्याला खरा मनापासूनचा अभिमान आहे. आणि या पवित्र भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत असताना आज दादा कोंडकेजींची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करत असताना आज गावकऱ्यांनी आणि खास करून आमच्या या दोन्ही आमदारांनी, विक्रमजी बांदल कुठे गेले, आमचे प्रांत महोदय आहेत, या सगळ्यांनी मिळून आणि खास करून गावकऱ्यांनी मिळून, शेवटी गाव करेल तो राव काय करेल. जर गावाने तुम्हाला साथ दिली नसती, गावाने प्रतिसाद दिला नसता तर हे शक्य झालं नसतं. गावकऱ्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक आहे त्या सगळ्यांच्या.
उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम होत असताना आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय सदाभाऊ खोत, सन्माननीय गोपीशेठ पडळकर, आमचे सहकारी विधानसभेतले सन्माननीय शंकररावजी मांडेकर, ते म्हणले मी नवीन आहे. तो असा नवीन कोण नसतो. जन्माला आल्यावर सगळ्या गोष्टी सगळ्यालाच जमतात. त्यामुळं आपण नवीन म्हणू नका. सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असले विजयरावजी कोंडके, जे चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी टाकली होती, ते सन्माननीय सचिनराव कोंडके येत आहेत. IRS म्हणून त्यांनी काम केलं आहे. सन्माननीय तृप्तीताई कुटवड, पंचायत समिती सदस्य भोर, बाळासाहेब गरुड, सन्माननीय सरचिटणीस BJP संतोषराव धावले, सारिकाताई बांदल, अमर गायकवाड, विक्रम बांदल, राजेंद्र तहसीलदार, काय नाव आहे त्यांचं, नजन, आडनाव थोडं अवघड आहे तुमचं. दादा कोंडकेंनी दुसऱ्या रूपात घेतलं असतं तर. सन्माननीय विष्ट साहेब, अग्रे साहेब आणि सगळे सन्माननीय, ज्यांची ज्यांची नावं लिहून दिली त्यांची त्यांची घेतली. ज्यांची राहिली नसेल त्यांनी शोधून काढा कोणी लिहून दिल्यात. हे सगळेच सन्माननीय या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय, गावचे सरपंच, गावची सगळी ग्रामपंचायत बॉडी, गावचे सगळे नेते मंडळी, ज्येष्ठ नागरिक आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या लाडक्या बहिणी, या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळे पत्रकार बंधू, आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना आज मनापासूनच आनंद आहे. मी पण लहान होतो तेव्हापासून दादा कोंडकेंचा फॅन आहे. पण माझं दुर्दैव असं होतं की मला काय फार पिक्चर बघायची संधी मिळायची नाही. माझं गाव एकदम खेडेगावात आहे. तुमच्या गावाची लोकवस्ती आहे तेवढीच माझी लोकवस्ती आहे. परंतु माझी वाडी जी आहे त्या वाडीची लोकसंख्या तेव्हा 150-200च आहे. 150 असेल तेव्हा. आता 350 मतदान झाले. आणि तिथून पिक्चर बघायला माझ्या वडिलांचे थोडे शिस्तप्रिय वडील होते. तर पिक्चर बघायचा नाही, बाकी काही भानगडी करायचे नाही, अशा या सिस्टममधला. पण तसा मी थोडा बंडखोर होतो. कधी कधी चोरून जायचो इकडे तिकडं. पण दादा कोंडकेंचं प्रचंड मोठं नाव त्यावेळी आपण सगळ्यांनी अनुभवलं, बघितलं. मी अधिकचं बोलणार नाही. त्यांच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगितल्यात. आणि जेव्हा काय आपल्याला माहिती नसतं तेव्हा गप्प बसणं चांगलं असतं. ज्यांना ज्यांना माहिती होतं, खास करून विजयरावजी कोंडकेंनी त्यांच्या बाबतीत सांगितलेलं, त्यांच्या आठवणी सांगितल्या. मगाशी ते बोलतानाही सांगत होते की तिथं एक पलीकडं एक स्टुडिओचं काम चाललं आहे, ते त्या ठिकाणी आहे. आता मी घरही बांधणार आहे यात इथं. खऱ्या अर्थानं मी स्मारक बांधत असताना सदाभाऊ, आता बघा मोबाईलमध्ये लाईव्ह स्मारक तर बांधायचंच आहे आपल्याला. पण स्मारक बांधत असताना इथं एक मी बघितला, बाण बघितला पहिल्या गावात गेल्या गेल्या की दादा कोंडकेंच्या घराकडे. इथं पहिलं घर आहे ना, घर ते स्मारक म्हणून पहिलं तयार करा घर. त्या घरासाठी लागणारे सगळे पैसे आपण देऊ. आपण कुठल्याही गावात गेलो तर पहिलं माणूस बघतं की कुठं राहत होते ते. गाव आमचं आहे, कबूल आहे, खरं आहे ना, आमचं गाव आहे. पण गावाच्या बाहेरचा माणूस जेव्हा येईल तेव्हा दादा कोंडके कुठं राहत होते पहिला प्रश्न करेल. तेव्हा ते आपल्याला सांगता आलं पाहिजे की दादा कोंडके ह्या घरात राहत होते. तर हे सगळ्यात पहिलं काम आपल्याला ते हातात घ्यायला लागेल. ते आपण घेऊ. ते काम आपण हातामध्ये घ्या. स्मारकाच्या बाबतीत आपण भूमिका मांडली. स्मारक झालं पाहिजे म्हणूनही सांगितलं. आणि ते खरं आहे की हे दोघंही कधी माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्याला भेटून आलोय आणि दादा कोंडकेंचं स्मारक बांधायचं आहे आम्हाला. तर मी म्हटलं अचानक असं काय झालं की तुम्ही दादा कोंडकेचं स्मारक बांधायची कल्पना तुमच्या डोक्यात कुठनं आली. पण मला काही नवीन नव्हतं. यांची माझी मैत्री खूप दिवसाची आहे.
तर या गड्यांच्या डोक्यात कधी काय येईल आणि कधी काय बसल याची गॅरंटी कधीच नसते. पण एक सुंदर कल्पना या मना डोक्यात आली आणि दादा कोंडकेजींचं स्मारक उभं करायचं आहे आणि त्यासाठी भाऊ तुमची तारीख पाहिजे. तसं बनील आहेत दोघं पण, म्हणजे तारीख पाहिजे तुमची. इथं येईपर्यंत निधीचं मला काही बोललं नाहीत गडी, आणि इथं आल्यापासून लबाड बोलते ते. मी असं म्हणलं, भाऊ असं देतो म्हणलं, भाऊ असं करतो म्हणलं. मग आता मी बघाचपासून म्हणतोय काय चाललंय काय आता. मला फक्त म्हणलं की तुमच्या हस्ते भूमिपूजन करायचं आहे. आता मी म्हणलं ठीक आहे, आता आपल्याला भूमिपूजनाला जायचं म्हणल्यावर काय अडचण असायचं कारण नाही. परंतु इथं आल्यानंतर ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून सदाभाऊंनी भाषण करून टाकलं आणि ते सांगून बी टाकलं की आम्हीच ग्रामविकास खातं चालवतो, आम्हीच जाहीर करतो. हरकत नाही सदाभाऊ, हेतू खूप चांगला आहे, भूमिका प्रामाणिक आहे. आणि एका आम्हाला एवढ्या मोठ्या कलाकाराचं स्मारक आपण बांधायचा निर्णय घेतलाय, त्यासाठी ग्रामविकास खात्याचं मंत्री सदाभाऊ तुम्हीच आहे. प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आहे. आपण बघितलं अनेक आमदार खासदार होतात, मंत्री होतात आणि गेल्या महिन्या 2 महिन्यानं 4 महिन्यानं 6 महिन्यानं वर्षानं 5 वर्षानं नाव विसरून जातात. दादा कोंडकेचं नाव विसरू शकतो का आपण? वर ढगाला लागली कळ म्हणलं की काय, अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे त्यांच्या बोलण्याचा डबल मिनिंग लोक म्हणायची. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला तर एवढा मोठा कलाकार आपल्या मातीतला, आपल्या गावातला, आपल्यातला होता, याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असतो. आणि तो अभिमान गावकऱ्यांना याचा आनंद आहे. बघताय बाजूला शाळा, मला कोणतरी सांगितलं की ही शाळेला मदत दादा कोंडकेजींनी केली. तर आपण बघतो मोठी लोक होतात आणि मोठी झाली की त्यांना इकडे याची लाज वाटते, गावाकडे याची, गावाकडच्या माणसाची. काही लोक तर असतात की आई वडील सुद्धा आमच्या आहेत सांगायची लाज वाटणारी गडी आहेत. काय खरं आहे का नाही? अनेक गडे असं आहेत, शिकलं मोठं झालं, कलेक्टर झालं, कोण झालं की यांना हे आई वडील माझ्या आहेत सांगायची लाज वाटणारी माणसे समाजात आहेत. आणि मोठं झालो तरी आई वडिलांची पूजा करणारी लोक या समाजामध्ये आहेत. कितीही मोठा झालो तर मी माझ्या आईवडिलांच्यामुळे झालोय, मी माझ्या आईवडिलांच्या कष्टानं मोठा झालोय, ही सांगणारे लोक आपल्या समाजामध्ये आहेत. त्यामुळं आज या गावामध्ये हे स्मारक आपण उभं करतोय आणि हे स्मारक उभं करत असताना त्यांच्या नावाला साजेचं असं भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, आपण सगळ्यांनी बघितलं की आज देवाभाऊंच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला मिळाली. आज माझी 4थी विधानसभेची टर्म आहे. मी साधा शेतकऱ्याचा पोरगा, रेशनिंग दुकानदाराचा पोरगा. आपल्याला इतिहास नाही, भूगोल नाही. मी सातत्याने सांगतो आपल्याला काही इतिहास नाही, भूगोल नाही, आपणच चालू केलाय लिहायला. त्यामुळं आपण भूमिका घेऊन काम करतोय. त्यामुळं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला त्यांनी राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. आज आपण बघतोय मोगलांचं जेव्हा राज्य इथं आलं तेव्हा आपल्या सगळ्या हिंदू देवदेवतांचं मंदिरं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, आपली संस्कृती संपवण्याचं काम केलं. ती संस्कृती पुनर्स्थापित करण्याचं काम त्यावेळी अहिल्यादेवींनी केलं आणि अहिल्यादेवींच्या नंतर ते काम नरेंद्र मोदीजींनी आणि आपल्या देवाभाऊंनी हातामध्ये घेतलं. म्हणून तीर्थक्षेत्र पर्यटन ही योजना आणली. मोठी मोठी देवस्थानाचा आपण बघतो जीर्णोद्धार होतोय, तेव्हा काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला आणि आता नरेंद्र मोदींनी केला. आज आपण या सगळ्याचा विचार करत असताना आज माझ्यासारख्या सामान्य माणसाला संधी मिळते, तेव्हा ह्या स्मारक ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून व्हावं अशा पद्धतीची भूमिका आहे. मी मग सांगितलं ना हे गडी कसं हुशार आहेत. म्हणजे मला आणायचं कारण काय होतं, मला इथं आणायचं म्हणजे आपलं बांधून घ्यायचं आणि एवढं बोलायचं की पुन्हा उभं राहिल्यावर मी नाही म्हणलं नाही पाहिजे आणि जाहीर केलं पाहिजे. एवढं कौतुक करायचे
आणि आता मला काही नवीन नाही त्यामुळे काही अडचण नाही, पण सदाभाऊ आपली भूमिका खूप प्रामाणिक आहे. आणि इथंच नाही, परवा कुठलं गावाकडचं स्मारक कुठलं म्हणलं ते एडे निपाणीला मला असंच सांगितलं, क्रांतिसिंह नाना पाटलांचं गाव आहे, पांडू मास्तर पांडू मास्तरचं स्मारकाचा विषय. नाना पाटला तर आमच्याकडं त्यांच्यासोबत असणार, पांडू पाटलांचं स्मारक, पांडू मास्तरांचं आहे का कोणाच्या डोक्यात येऊ शकतं काय? हे सदाभाऊच्याच डोक्यात येते. तिथंही मला सांगायला लागले, तुम्हाला भाऊ माहिती नाही, तुम्ही केलं तर काय होईल, तुमचं एवढं मोठं नाव होईल. म्हणजे या सगळ्या गोष्टी शेवटी करून घ्यायच्या असतात. मी आता करून घ्यायची भूमिका या ठिकाणी घेतली. त्यामुळे भाऊ अजिबात चिंता करू नका. शेवटी काय मी तर हयात ग्रामविकास खात्याचा मंत्री नाही. हे जेव्हा संधी मिळते तेव्हा संधीचं सोनं करायचं असतं. आपण बघितलं, मला याचाही आनंद आहे सदाभाऊ, मगाशी वारीचा विषय सांगितला इथं, मला याचा आनंद आहे. मी लहान होतो आणि माझी आई वारकरी होती आणि माझी आई माऊलींच्या पालखीचं दर्शन घ्यायला मला एकदा घेऊन गेली होती. मी छोटा होतो, पण एवढ्या गर्दीत धक्काबुक्क खाल्लं, मी मागच राहिलो, मी काय पालखीपर्यंत पोचलो नाही. बघा काळाचा फेरा कसा असतो, काळ कसा बदलतो बघा. मग ज्या पालखीचं दर्शन मला घेता आलं नाही, माऊलीपर्यंत मला पोचता आलं नाही, गेल्या 2 वर्षापासून त्या माऊलीच्या सोहळ्याचं नियोजन करण्याची जबाबदारीच माझ्यावर आहे. ती संधी मला मिळाली. आणि आज आपण बघतो की ज्या पालखीकडं आपण बघतो लाखो लोक येतात, लाखो लोक येतात. पंढरपूरमध्ये पालखीचा सोहळा चालू झाला की गावातली माणसं बाहेर जायची की तर साथीचे रोग यायचे. पण आज आम्ही पालखीचा सोहळा अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली करतो की आज अख्खी पंढरी, अख्खा पालखी मार्ग, अख्खे सेवा सगळं देण्याचा प्रयत्न केला. एक पालखीला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला पालखी सोहळ्याला. आणि आज त्याचं राज्यभर आज आपण बघतो त्याचं कौतुक या ठिकाणी होतं. पण हे सगळं करत असताना आज या गावात आलो, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. दादा कोंडकेजींना पाहता आलं नाही याचं शल्य आहे, परंतु त्यांच्या गावात त्यांच्या गावातल्या मातीला पाय लागल्याचा मनापासूनचा आनंद आहे. मग आज मी या ठिकाणी आपल्याला सांगतो सदाभाऊ, आपण जी भूमिका घेतलेली आहे, 50 लाख सदाभाऊंनी दिले, 70 लाख रुपये आमच्या आमदार महोदयांनी दिले, दोघांचे कौतुक आहे. आमचा गोपीसाहेब शेठ तर म्हणजे एक अनाकलनीय असा त्यांचा बुद्धिमत्ता आहे त्यांची. ते जतला गेले, जतमध्ये जाऊन आमदार झाले. आपल्या इथं होणं वेगळं आहे, आपण जन्माला आलो तिथं होणं. जतला गेले, तिकडे आमदार झाले आणि त्या जतला देवभूमी जाहीर केलं. असंच तेव्हाही मला गंडवलं परत तिथं विधानसभेत. ही देवभूमीचं एवढं मोठं पुस्तक छापलं आणि मला म्हणले भाऊ बाकी काय म्हणू नका, मी करतो म्हणा फक्त. आणि जाहीर केली देवभूमी, जत देवभूमी. देवभूमी बघितलं मी 40 देवस्थानची लिस्ट बघितली, म्हणजे त्याला द्या वर्ग. ती एक हरकत नाही, भूमिका प्रामाणिक आहे. रायगड बघितला आपण, रायगड ग्रामपंचायतीचं नाव काय होतं, काय होतं माहिती आहे तुम्हाला? आपण सगळेजण बघतोय ना, सगळेजण मोगलाचं साम्राज्य गेलं, पण रायगडची जी रायगड किल्ला आहे ना, त्या ग्रामपंचायतीचं नाव होतं क्षेत्र निजामपूर. काय नाव होतं? निजाम आला कुठं, रायगडच येतं. माझ्याकडे यांनी आणलं, आम्ही बदलून टाकलं. आणि आता तो विषय इथला नाही, पण या सगळ्या गोष्टी कशा कल्पना त्यांना सुचतात माहिती नाही. पण आज या ठिकाणी आल्याचा मला मनापासूनचा आनंद आहे. स्मारकाची डिझाईन आपण बघितली, भव्य दिव्य स्मारक आहे. आणि या स्मारकासाठी या ठिकाणी दोन्ही आमदारांनी पैसे जाहीर केलेले आहेत. मी आज या ठिकाणी ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून सांगतो की या स्मारकासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीनं 5 कोटी रुपये आज या स्मारकासाठी मी जाहीर करतो. ₹5 कोटी मध्ये गावाचं भव्य दिव्य असं दादा कोंडकेजींचं स्मारक आपण उभं करू.
आणि ते उभं करत असताना नदीवरचा घाट बांधण्याची आवश्यकता आहे. काळजी करू नका. राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय विखे पाटील साहेब यांनाही आपण या गावामध्ये घेऊन येऊ आणि ते घाट, तोही घाट आपण जलसंपदा खात्याच्या माध्यमातून आपण बांधू. तिकडून नाही बांधला तर काळजी करू नका, ज्याला कोणीच नाही त्याला देवाभाव आहे, काळजी नाही करायची. त्याला कोणीच नाही त्याला देवाभाव आहे. त्यामुळे कमीच पडलं, कुठं अडचण झाली तर देवाभाऊकडे आपण जाऊ. आणि देवाभाऊचं हे सगळ्यात 2 लाडके आमदार आहेत. मी थोडा मागच्या पावलच, पण सहज काय आपला शब्द मोडत नाहीत. काय अडचण नाही, त्यांना माहिती आहे हे आमचे पट्टे चुकीचं काही सांगणार नाहीत. त्यामुळं आपण ही भूमिका घेतलेली आहे. या भूमिकेला न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ. एवढंच आजच्या या दिवशी मनापासून मी आपल्या सगळ्यांना सांगेन. आपल्या सगळ्यांच्या, खास करून माता भगिनींना मनापासून धन्यवाद देईन. एवढ्या मोठ्या संख्येनं आज आमच्या बहिणी सगळ्या उपस्थित आहेत, त्यांचं एकदा मनापासून स्वागत. आणि शेवटी आपल्या माणसाबद्दल काय प्रेम असतं, गावाच्या माणसाबद्दल जे काय प्रेम असतं हे यातून प्रतीत होत असतं, लक्षात ठेवा. तेव्हा आम्हाला आनंद आहे. आम्ही किती मोठे असलो, ठीक आहे, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापली कुटुंब मोठी आहेत, आपण मोठी आहेत, परंतु एक असं नाव आमच्या गावातलं आहे की ज्या गावाचं भूषण आहे. दादा कोंडके नावाचं नाव आहे कोंडके, ते आपल्या गावाचं भूषण आहे आणि याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि म्हणून या अभिमाना खातर आपण सगळेजण या ठिकाणी जमलात. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि जे 5 कोटी रुपये तर जाहीर केलं, परंतु करत असताना बाकी जे काय आणखीन लागेल गावाला, 5 कोटीत झालं तर आनंदच आहे, तेवढ्यात व्हावंच. शेवटी हे काय की ते सगळं करत असताना दादा कोंडकेजींचे हे सगळे पिक्चर, मी खास करून विजयरावांना मनापासून सांगेन की त्यांचे जे सगळे पिक्चर त्यांनी जे केले, सिल्वर जुबली म्हणतायत, त्याचं एक तिथं रील, काय म्हणतात पिक्चरला, ते रीलच म्हणतो ना आपण, ते तिथं असलं पाहिजे. ते तिथं असलं पाहिजे. एक ऑडिटोरियम तिथं करा की जिथं 100-200 माणसं बसतील, तशीच वेळा तिथं बसून ते रील लावून पिक्चर बघू शकले पाहिजेत. अशा पद्धतीचं एक ऑडिटोरियम बी आपल्या इथं असलं पाहिजे. ते राहील, आपण त्यांच्या स्मृती आजरामध्ये राहतील, पण आपल्या इथं ती ओळख कधी पुसली नाही पाहिजे. कारण दादा कोंडकेंची ओळख ही त्यांची सिनेमा आहे आणि ते सिनेमाची जी सामुग्री आहे ती इथं राहिली पाहिजे. आपण खूप चांगलं काम हातामध्ये घेतलंय. आपण इथं एक त्यांच्या नावे एक स्टुडिओ पण आपण या ठिकाणी चालू केलेला आहे. गावाच्या विकासाची भूमिका आपण घेतली, ती भूमिका आपण खूप चांगली भूमिका आपण घेतलेली आहे. तेव्हा मी नाव लहान असताना ऐकायचो तुमचं, विजय कोंडके, दिग्दर्शक निर्माता विजय कोंडके ऐकायचो, पण आज तुमच्यासोबत प्रत्यक्ष भेटता आलं याचा आनंद आहे. पण दादा कोंडकेंचे थोडे गुण तुमच्यात पण दिसत आहेत इथे. हे दगडावनं केलेला विनोद त्यांनी अगदी बरोबर. दादा कोंडकेचं बघा ना, प्रत्येक गोष्टीत विनोद आहे, बरोबर आहे का नाही. आता आपण सहज म्हणलो खाली वाकून बघ, पण त्याच्यात पण विनोद आहे. तो दादा कोंडकेंनी मांडला असता तर वेगळा अर्थान झाला असता. आपण मांडलेला त्याला हे नसते. त्यामुळे जे ते ज्याच्या त्याच्या मुखातून ते चांगलं दिसतं, ज्याच्या त्याच्या ह्याच्यातून कर्तृत्वातून ते दिसत असतं. तेच काम या ठिकाणी दादा कोंडकेजींनी केलं. आपल्या सगळ्यांना मनापासून याचा आनंद आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. ज्यांची ही कल्पना आहे त्यांचं मनापासून कौतुक, दोन्ही आमदारांचं मनापासून कौतुक. पण मला हे कळलं नाही, आज दोघांनी जॅकेट एवढं कडक घातले. नाही, दादा कोंडकेजी एक समाज सांगतो, जॅकेट नव्हते घालत ते मुख्यमंत्री. पण माझी पण अट आहे, आता मुख्यमंत्री महोदयांनी घातलेली अट माझी पण आहे. सदाभाऊ, मी 5 कोटी देणार आहे. पण तुम्ही उठून हापचटी घालण्याचा शब्द द्यायचा आहे मला, करू का जाहीर? $5 कोटी द्यायचा माझा शब्द आहे. त्यांना बरोबर काय महत्वाचं ऐकायला येत नाही. 5 कोटी द्यायचा माझा शब्द आहे, पण मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द आहे.
5 कोटींवरनं सदाभाऊची चड्डी पण मीच देणार, पण घालायची जबाबदारी तुमची आहे. आम्ही सगळं गाव चड्ड्यावर. बघा बघा कसं बनेल का ते, या म्हणजे सगळ्या गावाला घेऊन पडला लगेच. गावाचा विषय नाही, आमचं मर्यादित तुमच्यापुरतंच म्हणणं आहे आमचं. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज खरंच एका अनोख्या कार्यक्रमाला आलो, एका वेगळ्या कार्यक्रमाला आलो आणि याचा मनापासून आनंद आहे. मला वाटतं खूप भव्य दिव्य स्मारक उभं राहील आणि जेव्हा कधी त्याचं उद्घाटन, मी मध्ये आधी येईन स्मारकाचं काम बघायला येईनच मी, परंतु वाटेतच आहे, येताना आत यायला काही फार वेळ लागत नाही, त्यामुळे काय अडचण नाही. स्मारकाचं काम बघायला येईनच, परंतु या स्मारक जेव्हा तयार होईल तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊला आपण इथं आणू, एवढंच शब्द या ठिकाणी देतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.